राज्यात उष्णतेत कमालीची वाढ झाली असून अंगाची लाही लाही होत असताना हवामान विभागाने उष्णतेची लाट वाढणार असल्याचा इशारा दिला। एवढेच नाही तर नगर जिल्ह्यासह राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देखील देण्यात आला। त्यामुळे राज्याला सध्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे। पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे, तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जिल्ह्यात हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। हवामान विभागानुसार मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 2 ते 3 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। विदर्भातील यवतमाळ, अकोला आणि चंद्रपूरमध्ये पुढील 3 दिवस उष्णतेची लाट असेल। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले। दरम्यान शुक्रवारी सोलापूर जिल्ह्याची देशभरात सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांची यादीत नोंद झाली। सोलापूरमध्ये शुक्रवारी 43.1 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अनेक जिल्ह्यात सध्या पारा 40च्या पुढे आहे। दरम्यान राज्यात 7 ते 10 एप्रिल दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आजपासून 8 एप्रिल पर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला। तर नाशिक, अहमदनगर, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये 6 एप्रिल नंतर अवकाळी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला। आज विदर्भासह काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असला तरी त्यानंतर होणाऱ्या पावसाने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। रविवारी 7 एप्रिल पासून अरबी समुद्रावरूनही बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे। रविवार 7 एप्रिल पासून अरबी समुद्रावरूनही बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे। या वाऱ्यामुळे विदर्भात रविवारी आणि सोमवारी 8 एप्रिलला पावसाचा इशारा देण्यात आला। तसेच पूर्व विदर्भापासून कर्नाटक, तामिळनाडू तो कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। राज्यात सध्या ढगाळ वातावरण होत असून उन्हाच्या झळा आणि उकाडा कायम आहे। रात्री उष्ण ठरत असून पावसाला पोषक हवामान तयार होत आहे। राज्यात सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।